जय सरस्वती जय भगवान भोलेनाथ महाराज की जय। श्री रामाच्या निज पादुका देखो निभरताच्या मस्तका भरद्वाज पावला हरिका म्हणे धन्य तिही लोकी भरता तू। कथा परिषदा रामायण पूर्वद उद्धरतीदान पूर्वदांचे नवलखो नवोद्धरे संपूर्ण त्रिजगती अशी ही तुमचा आमचा जगाचा उद्धार करणारी रामकथा आणि त्या रामकथेच्या माध्यमातून भरताला पाहिलं पादुका सहित भारद्वाज ऋषीनं आणि मग फार आनंद झाला आणि आनंद झाल्याच्या नंतर म्हटले धन्य भरता तू, कारण एवढा राग गेला होता आणि इतक्या राग गेलेला व्यक्ती रामाच्या पादुका परत घेऊन आला, किती आनंद झाला भारद्वाज ऋषींना। ज्येष्ठ श्रेष्ठ माणसांना होय समाधानानं जीवन जगणारी माणसं आवडतात। सुखान समाज दिसला की त्यांना आनंद होतो। आज माऊलींना 729 वर्ष झाली समाजदिस्त होऊन, म्हणून त्रयोदशी आहे माऊलींच्या हा सोहळा संजीवन सोहळा आहे आणि म्हणून त्यांनाही वंदन करूया आपण, कारण माऊलींनी या संप्रदायाचा पाया रचला आणि संप्रदायाचा पाया रचून जगामध्ये एक महत्त्वाचं दान मागितलं, ते म्हणजे पसाय दान मागितलं आणि पसाय दानाच्या माध्यमातून हे भारतातच गायलं जाते अशातला भाग नाही, जगामध्ये गायलं जाते ते पसाय दान बरं का। काय काय आहे ते आपण पाहणार आहोत। भारद्वाज ऋषींना आनंद झाला, काय झाला ऐका। परमानंदे परिपूर्ण भरता दिदले आलिंगन देऊने आशीर्वचन अयोध्ये गमन करविले। अयोध्ये गमन करविले, आशीर्वादच दिला भरताला भारद्वाज ऋषीनं। बाप्पा आलास ना, परत आलास हे मला सुख झालं, अन्यथा मला वाटलं नव्हतं इतकी सैना घेऊन गेला होता, सगळे घेऊन गेला होता, वशिष्ठ तुझ्या सोबत होते आणि म्हणून एवढा बघितल्याच्या नंतर मला फार आनंद आला, आशीर्वाद दिला बरं का। आणि मग अयोध्येकडे पाठवण्यासाठी जा म्हटले, आता तुझं कार्य तू कर। एवढ्या आनंदामध्ये काय आशीर्वाद दिला असेल महाराज, भारद्वाज ऋषी कमी नव्हते ना। प्रत्यक्ष स्वर्ग खाली उतरविला होता त्यांनी, माहित असं आपण ऐकलं ना। आणि ते भारद्वाज ऋषी आशीर्वाद देऊ लागले। ही ज्येष्ठ माणसांची आशीर्वाद खाली जात नाहीत अर्जुन महाराज बरं का। म्हणून ते आशीर्वाद फार महत्वाचे असतात, तेवढा आशीर्वाद दिला। काय केलं, गंगा उतरून जड करी गोकाचे निज नगरी भरताला श्रृंगवेर पुरी गजभारे गरजत। भारद्वाज ऋषीच्या आश्रमातनं भरत खाली आले आणि आल्याच्या नंतर श्रृंगवेरपूर आहे, ज्या ठिकाणी गुहक राहतो त्या ठिकाणी भरत आले आणि आल्याच्या नंतर श्रृंगवेरपुरीमध्ये आनंद झाला, गुहकाला आनंद झाला। आजी आनंदुरे एवढा आनंद झाला, ही बातमी कळाल्याच्या नंतर भरत परत आले आणि परत आलेत म्हटल्याच्या नंतर काय करतात गुहक ऐका। राम पादुका देखोनी श्री गोक लोटांगण करी भरत चरण वंदोनी श्री हर्षे निर्भर नाचत। त्या गोकाला एवढा आनंद झाला, त्या भरताच्या मस्तकावर राम पादुका पाहिल्या। देखोनी श्री गुहक आनंदे लोटांगण करी, लोटांगण घालू लागले ते, म्हणले भरता किती धन्यवादाला पात्र आहेस। ह्या पादुका मिळविण्यासाठी अनेक जण प्रयत्न करतात परंतु ते प्राप्त होत नाहीत ना। देवाच्या पूजन सगळ्यांना घडत नाही ना, वंदन सगळ्यांना घडत नाही, सगळं घडण्यासाठी भाग्यातच असावं लागतं बरं का। नाही तर मी त्या दिवशी सांगितलं 750 कोटी जनता आहे जगाची,
750 कोटी जनतेपैकी किती भाविक असतील? बोटावर मोजणे इतके भाविक आहेत. त्या भाविकावर ही दुनिया चालते माय. अन्यथा भाविक सगळेच नाहीत, पण जे आहेत ते भारतामध्ये जास्त आहेत बरं का. म्हणून भारताला लोटांगण घालू लागले गुह. आणि मग लोटांगण घातल्याच्या नंतर काय म्हटले गुह? राम पादुका हाता त्या तुवा प्रेमे ठेविल्या माता. धन्य भाग्य तुझे भरता तू पडियंता श्रीरामा. तू पडियंता श्रीरामाचा. तू आवडतायस रामाचा का? अरे हे कुणाला येत नाहीत ना. भाग्याल्या तुझ्या हाता. होय, पादुका कुणाला येत नाहीत. पूजा कोणाकडून बी घडते का महाराज? ही पूजा घडण्यासाठी भाग्यच लागतं ना. मंदिरावर येण्यासाठी भाग्य लागतंय. अर्जुनचं काहीतरी भाग्यच आहे की. सदोदित सेवेत वडील बी असतात, ते बी असतात, तुम्ही सगळे असतात, भाग्यच आहे की. म्हणून तू भाग्यानं तुझ्या या पादुका आल्यात. आणि पादुका आल्याच्या नंतर तू समाधानानं परत जाणार आहेस. कितीतरी धन्यवादाला पात्र आहेस. गुह जे निषादपती आहे तो म्हणू लागला महाराज, तसं आपणही धन्यवादाला पात्र आहेत बरं का. मनुष्य ध्येय तुम्हाला प्राप्त झालंय, कळालंय तुम्हाला ते. आणि कळालंय म्हणून तुम्ही मंदिरावर येता, एवढं ऐकता, श्रवण करता, पूजन करता, व्रत करता, वैकल्य करता. हे महत्वाचं आहे ना. आणि म्हणून धन्यवादाला पात्र आहेस गुह. भरताला म्हणू लागले, भेटी देऊनी गोकासी परम सुख झाले त्यासी. भरत निघाला हे देशी निज सैन्यसी सत्वर. निज सैन्यसी सत्वर. आनंद झाला गुहकाला, आनंद झाला भरताला, आनंद झाला परतीच्या मार्गामध्ये गुहक भेटल्याच्या नंतर. आणि मग एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, त्या आनंदाला पारावार नाही. जे संशय होता ते मिटला ना. भरत आता रामाला मारायला चाललाय हा अगोदर संशय होता. परत आल्याच्या नंतर वाटलं बरं झालं रे बाबा. आणि तेवढ्या आनंदामध्ये पुन्हा रामचंद्र प्रभूंची भेट घेतल्याच्या नंतर गुहक भरताला पाठवू लागले. कुठं? अयोध्येकडं, नंदीग्रामाकडं. कसं कसं पाठवतात ऐका. अयोध्या देखोनी भरता सुख निपजे त्याच्या चित्ता. येथे माता ठेवून समजता होई निघता नंदीग्रामा. भरत थांबले नाहीत, अयोध्येला पोहोचले बरं का. आणि पोहोचल्याच्या नंतर ज्या माता आणल्या होत्या, सैन्य आणलं होतं, ते कुठं ठेवलं? अयोध्येमध्ये ठेवलं. आणि अयोध्येमध्ये ठेवल्याच्या नंतर आपण मात्र तिथं राहिले नाहीत का? होय निघता नंदीग्रामा. मला इथं थांबायचं नाही म्हणले. ज्या अयोध्येमध्ये राम नाही, ज्या अयोध्येमध्ये माझा पिता नाही, राम राम करून आपला देह ठेवला त्यांनी, त्या अयोध्येत थांबायचं नाही. कुणा विचार केला? भरतानं विचार केला. सगळ्या मातांना ठेवलं आणि नंदीग्रामाकडं भरत निघाले. काय करतात? भातृवत्सल भरतवीर रथी बैसोनिया शीघ्र. राम पादुकी मंडित शिर आला सत्वर नंदीग्रामा. आला सत्वर नंदीग्रामा. नंदीग्रामाला आले. भरत हे आपल्या डोक्यावर काय आहे? त्यांच्या राम पादुका आहेत. रामाचा विचार आहे. आणि रामाचा विचार घेऊन आला सत्वर नंदीग्रामा. नंदीग्रामामध्ये आले. थांबायचं नाही म्हणले. मला सदोदित समोदोदित कशात राहायचंय? रामस्मरणामध्ये राहायचंय. आणि रामस्मरणात राहण्यासाठी वेळ गमवायचा नाही, परमार्थासाठी वेळ गमवायचा नाही. करावी तातडी परमार्थाची. इथं लवकरच केलं पाहिजे, कारण आपल्या हातात काही नाही ना. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा. भरवसा आहे का? नाही ना. म्हणून तातडी करावी लागते. तर तशी तातडी केली महाराज. कोण? भरतानंदीग्रामाला आले. तसंच पादुका घेऊन आले.
काय करू लागले? नंदीग्रामी बाह्य प्रदेशी राम पादुका स्थापो निशिसी भरत राजा राजऋषी झाला तापसी अनुतापे. झाला तापसी अनुतापे. कुणाच्या विचारानं? रामाच्या विचारानं. राजाचं पोरग आहे, गादीवर बसले असते ना, पण गादीचा त्याग केला आणि मग अनुताप. जसं आचरण रामानं केलंय वनवासामध्ये, तसं एकंदरीत रामाच्या पावलावर पाऊल टाकून भरतानं वल्कल घातली. झाला तापशी झाला. काय तप करण्यासारखं एकंदरीत व्रत घेतलं. कुठलाच विचार ठेवला नाही, मला राज्य नाही, मला इथं सुख भेटत, ह्या सगळ्या सुखाला लाथाळावं लागेल, हा विचार मनात आला नाही. महाराज झाला तापसे अनुतापे. असा भरत झाले. काय करू लागले? नगरी त्याजोनी समस्त माता अनुकूल त्याजोनी निज कांता राजभोगा नातळता श्रीराम व्रता अनुसरला. श्रीराम व्रता अनुसरला. एवढी कांता असताना, पत्नी असताना राज्य वैभव मिळवून दिलं होतं. कुण? आईनं, कैकेयीनं. आणि आता सकाळी सकाळी बस म्हटल्या होत्या, पण त्याला लात मारली भरतानं. राज्य वैभव नातळता. राज्याचा स्वीकार केला नाही माय. आणि एवढ्या राज्याचा न स्वीकार करणारा भरत कसा झाला? अनुतापी झाला, तापसी झाला. सदोदित रामचंद्र प्रभूंचं नामस्मरण कुठं करू लागले? नंदीग्रामी बाह्य प्रदेशी. नंदीग्रामामधल्या सगळ्या एकंदरीत त्या एरियामध्ये पशु पक्षी हिंस्र सगळं होते ना, त्या ठिकाणी वास्तव्य केलं. तुम्ही गेला असेल, बघितलं असेल जे जे गेलेत ते. आणि तिथं वास्तव्य केल्याच्या नंतर सदोदित नामस्मरण करू लागले. ऐका. वनवासी श्री रघुनाथ जे जे व्रत आचरत तेथे अंगीकारी भरत तू श्लोकार्थ अवधारा. रामांनी जे जे व्रत अनुसरण केले, कुठलं? वनवासामधले. वल्कला असतील, पायात वाहन घालणं नसेल, सदोदित इतरांचा विचार करणं असेल, ती सगळी वल्कल पुन्हा घातली, भरतानं घातली. तसंच वागायचे म्हणले मला. आता अनु मात्र मी ढळणार नाही. माझा भाऊ जसा जसा वनात चाललाय ना, जे जे म्हणून करील ते ते मी इथं करण्यासाठी तयार आहे. काय विचार असेल कदाचित रामायणामध्ये? आपले हे जे चारही भावांचं पात्र आहे, 3 प्रकारचे भाऊ आहेत. सुग्रीव, वाली एक प्रकारचे भाऊ आहेत ते. रावण, विभीषण एक प्रकारचे भाऊ आहेत. आणि हे रामचंद्र प्रभू, भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न हे वेगळ्या प्रकारचे भाऊ आहेत. हे उल्लंघनच करत नाहीत, नाही का? विभीषण सुद्धा उल्लंघन करणार नव्हते, पण ऐकणं गेलं ना. रावण पाया पडले होते, दादा दादा ऐका माझं, ती सीता परत द्या ना. सीता परत दिले की कृत कल्याण आहे, पण ऐकलं नाही म्हणून रामाकडे यावं लागलं. आपल्याला माहित आहे, वाळी ही सगळ्यात बलवान होता. आपण ऐकलंय, रावणाला काखेमध्ये घालून सप्त समुद्राची आंघोळ करणारा होता, पण चुकला ना. संशयामुळे चुकला, आणि चुकल्यामुळे एवढं अनर्थ घडला की नाही. म्हणून अनर्थ घडणाऱ्या गोष्टी करायच्या नाहीत. रामचंद्र प्रभूंनी जे जे व्रत केलंय वनवासामध्ये, ते आचरण भरत करू लागले. काय काय करू लागले? राज्य वैभव त्याजोनी दुरी जटा वल्क चीरधारी राम पादुका स्थापून श्री जळ फळाहरी निर्वाहो. जळ फळाहरी निर्वाहो. राज्याचा त्याग केला. राज्य वैभव पायाशी लोळण घेत होतं, ते मान्य केलं नाही. आणि भरतांनी तापसी झाले. व्रत एकंदरीत कोणतं घेतलं? वल्कल घातली. भावानं घातलीत ना. माझ्या आईनं म्हटली ना, इथलं काहीच न्यायचं नाही. होय, पुन्हा म्हटले होते, कैकेयीने सांगितलं होतं, अनु मात्र राज्यातलं काही घ्यायचं नाही, म्हणून मी तसंच वागणार. मी सुद्धा काही घालणार नाही.
मी सुद्धा एकंदरीत कशावर, आता राम काय खाणार आहेत तिथं वनात, फळमूळ आहारी फळमूळ खाणार आहेत. मी सुद्धा इथं कुठलं सेवन करणार नाही, अन्न सेवनच करणार नाही. काय कमाल असेल कदाचित. म्हणून फळहारामध्ये राहू लागले. त्या पद्धतीचं व्रत भरताने स्वीकारलं. महाराज काय करू लागले, जव होय श्रीरामाचे आगमन तववरी करणे नाही भोजन, दृष्टी पाहणे नाही अन्न, देह वर्तने जळफळी. देह वर्तने जळफळी. जोपर्यंत माझे रामचंद्र प्रभू 14 वर्ष 14 दिवसाच्या नंतर येतो म्हणलेत मला, तोपर्यंत पाहणे नाही अन्न. अन्नाकडे पाहायचं सुद्धा नाही. आपल्याला एकादश झाली तर कव्हा संपल वाटते. होय, जोडून यावं सोमवार आणि एकादश. बाबा बाबा बाबा, ते अन्नाकडेच लक्ष राहते. होय अर्ज. महाराज अवघड आहे ते. महिला करतात, आपण पुरुष तेवढं करू शकत नाहीत, पण करायला पाहिजे. लहानपणापासून करायची. निदान एकादशी तर करायची. एखादा वार नाही झाला तरी हरकत नाही. 2 गोष्टी सांगितल्या संतांनी, तुकाराम महाराजांनी, सोमवार आणि एकादश. दुसरे वार करा किंवा नाही करा, पण ह्या गोष्टी तुम्ही सुदोदित केल्याच्या नंतर स्वर्गाचा मार्ग सुखकर होतो. म्हणून तोवरी पाहणे नाही अन्न, तोपर्यंत अन्नाकडे मी पाहणार सुद्धा नाही. भरताचा विचार आहे कुठपर्यंत, राम जोपर्यंत येत नाही तोपर्यंत. आणि म्हणून फळाहारी, फळावरच मी राहणार. आत्ता इथे हिंगोलीकडले कुठले तरी आहेत ते, या परंपरेमध्ये मोतीराम महाराजांच्या, फक्त ते फळ खातात. किंवा देवई माय तुम्ही पाहिलं असेल, गंगाखेडच्या जवळ एक आहे देवस्थान, नळदेळ. तिथली परंपराच आहे त्या गादीची, अन्न खायचं नाही. जो कोणी बसेल ना गादीवर, आत्ताही आहे ते देवकर महाराज म्हणून, ते अन्न खात नाही. कमाल आहे की नाही. फक्त फळावर राहतात ते. म्हणून भरतानं तो विचार केला. महाराजांनी काय केला ऐका, श्रीराम पादुकाचे भजन, श्रीराम पादुकाचे पूजन, श्रीराम पादुकाचे निज ध्यान स्मरण चिंतन, श्रीरामाचे सदोदित रामाचं चिंतन, त्याच पादुकाचं ध्यान लावायचं, त्याच पादुकाचं पूजन करायचं. आमच्याकडं आंधळा एक व्यक्ती आहे, मोतीराम महाराजांच्या पादुका केल्यात त्यानं चांदीच्या, काय, आणि चांदीच्या पादुका घेऊन सदोदित त्यांच्या सोबत असतात. 50,000च्या केल्यात केव्हा, आता ते किती वाढले बरं का. त्यांच्या जवळच असतात ते. आम्ही विचारलं, हे तुम्ही ही इतकं का करतायत? ते म्हटले आमची श्रद्धाच आहे तेवढी. माझे सद्गुरू आहेत ते, आणि सद्गुरू असल्यामुळे मी कुठेही जाऊ, मुक्काम जरी पडला तरी मला सद्गुरूंचं पूजन होतंय म्हटले. खरं आहे ना. आणि म्हणून त्या पादुकाचं पूजन, पादुकाचं ध्यान, पादुकाचं स्मरण, नित्य ध्यान पादुकाचे, सदोदित पादुका, पादुकांच्या व्यतिरिक्त विषयच नाही कुणाचा. भरताचा बर का विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन, माता पिता, पत्नी सोडली महाराज, आई सोडली, एवढा राज्याचा त्याग केला. कोण करायला? आताच फॉर्म साठी कित्येक लोक गर्दी केली होती गंगाखेड्यात. सगळे रस्ते फुल होते. कशासाठी? सत्ता भेटाय म्हणून. नगरसेवक कुणाला व्हायचंय, कुणाला नगराध्यक्ष व्हायचंय. पण ती काही अभ्यास करायचा नाही, विकास कुठला करायचा नाही. कशासाठी व्हायचंय? आपलं भरण्यासाठी व्हायचंय. जगाचं कुणाला कल्याण नाही, फक्त जगाचं कल्याण संतांना कळतं बरं का, विवेकी माणसांना कळतं. राजकारणात बी चांगले नाहीत असं नाही, चांगले होते. जॉर्ज फर्नांडिस होते आपल्या ह्याच्यात बरं का, फार तत्वज्ञानी माणूस होता तो. तुम्हाला तर ते सगळ्यांना माहित आहे. ऐका, राम पादुकी छत्रधरी,
आत पत्र मुक्त झल्लरी कनकदंड घेऊन करी निरंतर ढाळीत. त्या पादुकावर एकंदरीत काय करायचं, छत्र धरायचं, त्या झालरी लावायच्या, सगळी जी म्हणून सजावट करता येईल. कोण करू लागले? भरत करू लागले त्या पादुकावर. जशी आपण सजावट केली ना, हे तुम्ही आता नवीन फोटो आणले, चांगलं केलं. नाथ महाराजांचा आणलाय, माऊलींचा आणला, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आणला, सुंदर आणले अजून ते. म्हणून त्यांचं हे तिन्ही संत महाराष्ट्राला वैभवशाली परंपरा देणारे आहेत. काय सगळ्यांनी ग्रंथ लिहिले. किती ग्रंथ लिहिले माऊलींनी? अर्जुन काय भावार्थ दीपिका लिहिला, अमृतानुभव लिहिला, हरिपाठ लिहिला, चांगदेव 65 लिहिला. किती लिहावं? आणि ग्रंथ एक जरी आपण वाचला तरी आपला उद्धार होतो. महाराज माऊलींनी जसे लिहिले तसे भागवत लिहिलं. कोण? नाथ महाराजांनी. एकनाथी भागवत आहे, चिरंजीव पद आहे, हरिपाठ आहे, भावार्थ रामायण आहे, भारुड आहेत. किती लिहिलं महाराज. एवढं लिहिणारे आणि पुन्हा शांती ब्रह्म आहे. तुकाराम महाराजांनी 5वा वेद, 4092 अभंग आहेत त्या तुकाराम गाथेमध्ये. आणि ते वाचल्याच्या नंतर माणूस भानावरच येतो. म्हणून मी म्हटलं ना, हे 3 ग्रंथ वाचल्याशिवाय, तर 3 संत लावले तुम्ही, 3 ग्रंथ वाचल्याशिवाय मरायचंच नाही. भावार्थ रामायण, तुकारामांची गाथा आणि ज्ञानेश्वरी. निदान दुसरे होत किंवा नाही होत, हे तर होतातच, पण 3 ग्रंथ एकदा मरण्याच्या अगोदर तोवर मरायचंच नाही. ते मरण आलं तरी म्हणत नाही, थोडं राहिले मला. नाही का? आला होता ना काळ, त्यांनी म्हटले नाही ज्ञानेश्वरी राहिले. माऊली म्हटले थोडा वेळ आहे, वाढून घेतले ना. तसं वाढून घेण्याची ताकद आमच्या मोतीराम महाराजांनी घेतलं की हो, वाढून घेतलं. त्यांच्या हातात होतं. तितकी ताकद भक्तीची असते महाराज. म्हणून अर्जुन महाराज, तुम्ही आता तरुण आहेत आणि तरुण असल्यामुळे तुम्हाला आता विनंती आहे, ह्यांना तर आहे 3 ग्रंथ वाचायचे म्हणजे वाचायचेच, आता तुम्हाला लय वेळ आहे, पण त्याच्या अगोदर कोणीच मरायचं. वाचा. श्रीराम नाम स्मरता अरानुक नाही भरता, मिळवून साधू संता श्रीराम कथा अनुवादे. श्रीराम कथा अनुवादे. काय केलं भरताना म्हणाल तर मिळवून साधू संता, सगळ्यांना जमा करायचं. आणि सगळ्यांना जमा करून कोणती कथा? फक्त राम कथा अनुवादे, श्रीरामाचीच कथा, दुसरं काहीच नाही. दीन रजनी हाची धंदा, गोविंदाचे वाडे, हेच काम करायचं. आणि सगळ्या ज्येष्ठ ऋषी यायचे, तपस्वी यायचे, जपी यायचे, भरताचं काय ऐकण्यासाठी? रामायण ऐकण्यासाठी, रामकीर्ती ऐकण्यासाठी. भूते जी म्हणून पशु पक्षी आहेत ते सुद्धा येत होते बरं का. ते सुद्धा एकंदरीत राममय झाले होते. अशी अवस्था भरतानं तिथं नंदीग्रामामध्ये निर्माण केली. आपण निदान गल्लीत तरी, घरात तरी निदान करावी. हे आता पुढं कशाला बोलू, वाचा. श्रीराम आज्ञा मानोनी माथा, भरत अयोध्ये आला मागुता, त्याच्या पादुका एकाग्रता, होय भजता अतिप्रीती. होय भजता अतिप्रीती. एवढ्या प्रीतीनं भजन सुरू होतं. तेवढी प्रीत असल्यामुळं सदोदित त्या रामपादुकाचं ध्यान मन एकंदरीत कशावर होतं? तर राम कीर्तीवरच होतं. भावाच्या एकंदरीत भजनामध्ये होतं. सदोदित जे भजनामध्ये असतात त्यांना दुसरं ध्यानच नसतं. महाराज काय मी इथं काय करतो याचं सुद्धा भान
राहत नाही कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी. कोणाची अवस्था झाली सावता माळ्यांची, शेतात असताना फक्त काम करत असताना तेच दिसला आणि विठ्ठलाला तिथं यावं लागलं. गोरा कुंभारांची तीच अवस्था झाली. नवे नवे जे संत झाले ना, त्या सगळ्या संतांची ही अवस्था झाली. चोकोबा महाराजांची ती अवस्था झाली. बाळांपण करावं लागलं देवाला, नाही का? काय भक्ती असेल ती. नवे म्हटले आता ती पहिले असे घर जुने असायचे आणि त्याच्यामध्ये त्यांचं काय झालं, ती सगळी माळवत पडलं म्हणा, त्याच्यात त्यांचा मृत्यू झाला. ओळखायचं कसं? त्यांच्या या अवयवावरनं हाडामधनं विठ्ठल 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 येऊ लागलं आणि त्याच्यावरून ओळखलं की ही कुणाची हाड आहेत? चोखोबा महाराजांचीच आहे. काय भक्ती असेल? होय, आपली आता कुठं कुठं हुडकावं लागते. कमाल आहे की नाही? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जनाबाईच्या एकदा भांडणं लागले, गेल्या सगळ्या मैत्रिणी बरोबर जनाबाई गौऱ्या याचायला, शेण घ्यायच्या आणि ते हे करायच्या, लावायच्या गौऱ्या. असं भांडण लागल्याच्या नंतर झालं काय, कबीर आले तिथं. संत कबीर फिरत फिरत आले असेल, त्यांना नामदेव महाराजांकडे जायचं होतं. म्हटले नामदेवांचं घर कुठं आहे? तोपर्यंत गावाच्या बाहेर ह्या मुलींचं भांडण लागलंय. कशामुळं? गौऱ्यामुळं. कशामुळे लागत होतं? लिंबुळ्या याचायच्यामुळं लागायचं. होय, कोया असायच्या त्या, आम्ही याचल्यात. आता कोणी काहीच याची ना, काही नाही. चांगलं होतं होते, दिवस चांगला जात होता. मोबाईलमध्येच चाललाय आता. तुम्ही खेळला का नाही लहानपणी? आहे का नाही? सगळं जे ग्रामीण भागामध्ये राहिले ना त्यांना माहीत आहे का नाही? माहीत. लिंबोळ्या याचायच्या, गोळा करायच्या, सगळं जाऊ द्या. म्हणून त्या गोळा करू लागल्या. जनाबाईला कोण जमू द्या, सज्जनाला कोण जमू द्याले. भांडणं लागले जनाबाईचे त्या मुलींचे. तोपर्यंत कबीर आले, म्हणले का भांडालो? ह्या का म्हणले, ह्या मुली माझ्या गौऱ्या घेऊन मला नाही म्हणायल्यात. त्यांचा ढीग मोठा आहे, माझा खरं तर मी जास्त केले ना, पण जमू देत नाहीत. ते म्हटले काही ओळख आहे का तुझ्या गौऱ्याची? हो म्हणले ओळख आहे. तुझ्या गौऱ्या काय म्हणतात? ह्या का महाराज म्हणले तुम्ही कोण आहो? असं आहे म्हणले. तुला काय करायचं? तुझ्या गौऱ्या कशावरून ओळखायच्या? महाराज म्हणले ज्या गौरीमध्ये विठ्ठल 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 आवाज येतो ना, ती माझी. ज्या गौरीमध्ये विठ्ठल आवाज येत नाही, ती त्यांच्या. होय, किती महत्वाची परीक्षा आहे. आणि त्या पद्धतीनं कबीरांनी ती परीक्षा घेतली. संत कबीरांनी कानाला लावायची आणि लावल्याच्या नंतर विठ्ठल विठ्ठल म्हटलं की जनाबाईच्या निवाडाच झाला की महाराज. त्यांच्या गौऱ्या सुद्धा विठ्ठल म्हणत होत्या. आमचे होय, काय काय म्हणायचे पुढं ते तुमचे तुम्हाला माहित, आता वाचा. श्रीरामाचे निज वचन त्यासी सर्वस्वे विकिला प्राण, अयोध्या राज्य संरक्षण करी शत्रुघ्न भरताज्ञे. म्हणून मी आता अयोध्येकडे जाणार नाही. हे राज्य कारभार कुणा हाती करेल? राज्य कारभार शत्रुघ्ना हाती करेल. मी मात्र पूजन ध्यान मन माझं कुणाला अर्पण केलंय? राम पादुकाला अर्पण केलंय. मी जळ फळावर राहणार आहे, त्याच पद्धतीचं वल्कल घेणार आहे. मी आता माझं व्रत सोडणार नाही बर का. वशिष्ठांना सांगू लागले, सांगितलं. आणि नंदीग्रामामध्ये मी राहील असा निश्चय भरतांनी केला. भरताज्ञे अति सादर शत्रुघ्न आठही प्रहर, आज्ञाधारी निरंतर अनुमात्र नुलंघी. कमाल आहे की नाही? अनुमात्र नुलंघी. असं तुला राज्यकारभार चालवायचंय म्हटले शत्रुघ्ना. ठीक आहे म्हणले दादा, काही हरकत नाही. अनुमात्र नुलंघी.
भावाचं वचन न मोडणारे भाऊ होते. आता आळंदीला भाऊ गेला तर दुसरं धुऱ्याला खुडूक ठेवीना झाले. वाटण्या होत्यात ना, त्या वाटण्या करत असताना वाटी वाटून आली नाही म्हणून काठी घालणारे बरेच भाऊ आहेत डोक्यात. ही वाटीच का आली नाही, एक पिक्चर होता ना ते, तसं इथं प्रकार आहे. अरे गेलं जाऊ दे ना, काय झालंय, तुला पगार आहे ना, कोण विचार करतंय. त्याचा विचार असतो, महिलेचा नसतो. म्हणून महिलांनी सुद्धा ध्यानात घेतलं पाहिजे. अरे कधी ना कधी आपल्याला माती होणार आहे, आणि माती होणार असल्यामुळं थोड्या थोड्या गोष्टीमुळं आपतेष्टांना दुखवू नका, काय जवळच्यांना दुखवत जाऊ नका. भले हे नुकसान झालं तर हरकत नाही, हे संपत्तीचं नुकसान आहे, जास्त मोठं आहे का, आपणच कमी येणार आहेत की माय. अहो शासन देत आहे ना. आता तुम्हाला किती रिटायर होऊन किती आहे, 50च्या जवळपास असेल ना, आहे की नाही. एवढी पगार बसून द्याले की दररोज 1000 समजा, दररोज 1000 समजा. काय करला बाबा तुम्ही, नामस्मरण तुम्ही मागं केलेले समजा, पण भेटायले ना त्या 50,000 5,000 गेले म्हणायचे सोयऱ्या धाऱ्यांना, मुक्त किंवा ह्या मंदिराला गेले, कुठेतरी गेले. सडळ हाताने द्यायचे, विचारच करायचा नाही. कोणा म्हटलं ना, कोण आपलं नाव घेणार आहे महाराज, तुमच्या आजा पंजापर्यंत घेतील, पुन्हा कोण घेणार आहे. नातू म्हणतं हे काढून टाका बरं, हे फोटो काही बरोबर दिसे ना. नग 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 ते दुसरा आणाय बसले, वाचा जाऊ द्या. बहु तापसानुष्ठानी त्या माझी भरत महामुनी, विनटलासे श्रीराम भजनी अनुदिनी तनिष्ठ, अनुदिनी तनिष्ठ, सदोदित सदोदित राम भक्तीमध्ये तल्लीन झाले. कोण, भरत बर का, अनुदिनी तनिष्ठ, दुसरा विचारच नाही. सकाळ असो संध्याकाळ असो, नवे नवे कोणत्याही अवस्थेमध्ये राम भक्ती शिवाय भरताला दुसरं काहीच आठवत नव्हतं. आपल्याला निदान 2 तास तरी राम भक्ती प्राप्त व्हावी, याच्यासाठी हे ग्रंथ आहेत, ह्या सगळ्या सुविधा आहेत. रात्री तुमचे जेवण झाल्याच्या नंतर ग्रामीण भागामध्ये अशी व्यवस्था होती की 7च्या अगोदर जेवण व्हायचे माय. आता आपण पद्धत हे सगळं केलं. अनेक ठिकाणी दिवस मावळण्याच्या अगोदर जेवण व्हायचे, काय, आणि दिवस मावळण्याच्या अगोदर जेवण हे ठीक आहे ना सगळं. आणि ते ठीक आहे. त्याच्यानंतर मग ह्या व्यवस्था होत्या. रामायण असेल, भजन असेल, कीर्तन असेल, काय, ह्या व्यवस्था आता फार मोडून टाकल्या माणसांनी. अन्यथा त्यांचे वय बघा, त्यांचा एकंदरीत आहार बघा, जे हे पाळतात ना त्यांचं काही दुखत नाही. आजही कडक माणसं आहेत ते, जे पाळतात ते, त्यांना कुठलाच व्यायाम करायची गरज नाही. आम्ही आता सकाळी सकाळी मी कधी कधी बघितलं तुमच्या त्या गेटला विद्यापीठामध्ये, किती बाबा बाबा जत्राच की इतके जर इथं रामायणाला आले कशासाठी, हे का नाही, काय दुखणार नाही हो, त्याच्यावर भरवसा ठेवा. बीपी होणार नाही, शुगर होणार नाही, काहीच नाही, पण ते नित्यानं असलं पाहिजे. वाचा.